नाव शौर्य देशमुख आहे. मी मराठीत बोलू इच्छितो. तर टर्मिनल सिस्टीम जी आहे त्याच्यावरती फायनान्शियल बर्डन जर आज आपण बघितलं, विधान भवनात आहे त्यामुळे मराठीत बोलू इच्छितो. करंट ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चरवरती 9,000 कोटीचा बॅकलॉग लागलेला आहे. जीडीपी आपली घसरत चाललेली आहे. कुठेतरी फायनान्शियल जे फायनान्स मिनिस्टर आहेत ते कुठल्या तरी प्रेस कॉन्फरन्स मध्ये जाऊन बोलतात की डॉलर जो आहे तो हे होत नाहीये, म्हणजे आपली रुपीचा जो भाव आहे तो आता 10 वर्ष अगोदर बघितला त्याचा आणि आता जो कम्पेअर केला तर ह्यामध्ये फार मोठा फरक आहे. अध्यक्षामध्ये जीडीपी जी आहे ती घसरत चाललेली आहे. तर जे ह्यांनी 3 टायर टर्ब्युनल सिस्टम बनवायची जी गोष्ट करतात, तर पर टर्ब्युनल कॉस्ट येते 15 ते 20 कोटी, म्हणजे पर इयर तुम्हाला ती कॉस्ट येणार आहे. त्यानंतर ह्या टर्ब्युनल सिस्टीम मध्ये जे करप्शन होणार त्यामध्ये तुम्ही कसं हे करणार आहे ते फायनान्स मिनिस्ट्री